लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नवीन नाशिक अर्थात सिडको प्रभाग समितीच्या सभापती पदावर प्रभाग क्रमांक 31 चे नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवड प्रक्रियेत सभापती पदासाठी बाळकृष्ण शिरसाट यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानं पीठासन अधिकारी अजय मोरे यांनी त्यांची अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, राजेंद्र महाले तसेच पक्षाचे इतर नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। सभापतीपदी निवड झाल्यानंतर बाळकृष्ण शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की नवीन नाशिक परिसरातील पाणी पुरवठा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्या या प्राधान्यानं सोडवल्या जातील। नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि भारतीय जनता पक्षानं आणि सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरवण्याचा प्रयत्न करेल। तर नवीन नाशिकमधील प्रत्येक नागरिकासाठी मी सदैव उपलब्ध असेल, अशा प्रतिक्रिया नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांनी दिल्यात। आज नवीन नाशिक प्रभाग सभापतीच्या निवडणुकीचे आयोजन केलेले होते। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांनी जे माझ्यावरती विश्वास टाकला आणि जी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन। ही निवडणूक आपले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाताई हिरे तसेच शहर अध्यक्ष तिन्ही आमदारांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली आणि यांनी सर्वांनीच माझ्यावरती जो विश्वास दाखवला, नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये मी तो विश्वास सार्थ ठरवेल आणि ज्या नवीन नाशिकच्या वेगवेगळ्या समस्या आहे त्या नवीन नाशिकच्या सर्व मध्यमवर्गीय नागरिक या ठिकाणी राहतात। निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी जे जे चांगले निर्णय असेल ते घेण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि खास करून मी नवीन नाशिकच्या सर्व नागरिकांना एकच संदेश देतो की येणाऱ्या काळामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर समस्या आहे, त्याच्यावरती सर्वप्रथम कामाला सुरुवात करेल। स्वच्छता मोहीम असेल, आरोग्याचे विषय असेल, याला प्राधान्य देऊन नवीन नाशिकला नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न करेल। दरम्यान सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे सिडको प्रभाग समितीमध्ये भाजपच्या संघटनात्मक ताकदीचं प्रतिबिंब दिसून येत असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।